2-3 दिवस झाले गौरमुळे की काय माहीत नाही, पण माझी खूप चिडचिड होत आहे. काय ते पुढे सांगतेस. त्या अगोदर नमस्कार, मी पूजा. दाजींनी त्या दिवशी आणलेले 3-4 ड्रॅगन फ्रूट तसेच होते. पावसामुळे खराब व्हायला नको म्हणून मी फर्स्ट टाइम त्याचा मिल्कशेक केला आणि तो पिल्यानंतरची त्यांची रिॲक्शन पाहिली का? त्यांना माहीत नाही, पण मला तर खूप आवडला. हेल्दी पण आणि टेस्टी पण. सध्या गौरने त्याचा हा नवीन खेळ सुरू केला आहे. मी भांड्याची जाळी खाली ठेवली की त्यातली भांडी खाली घ्यायची, चमचे काढायचे आणि त्यासोबत खेळायचे. त्यामुळे मला अर्धा तास तरी भेटतो माझी कामं करायला. त्यांना टाईम नसल्यामुळे 3-4 दिवस झाले पुढे ढकलत चाललेले काम म्हणजे हे भाज्या आणायचे. गौरला घेऊन मी आज घेऊन आले. त्यानंतर गौर सध्या हे असे काहीतरी नवीनच शिकला आहे. एखादी गोष्ट त्याला इमिजिएटली हवी असेल तर दोन्ही हाताने दे दे म्हणायचे, म्हणजे पुढच्या व्यक्तीने ते दिलेच पाहिजे. त्याला झोप आली म्हणून तो झोपला आणि मी भाज्या निवडून घेतला. तोपर्यंत तो लगेच उठला. तेवढ्या त्याचे बाबा पण आलेले. मग काय, ते त्याला खाली घेऊन गेले आणि मी माझ्या स्वयंपाकाला लागले. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे भगवंतांसाठी नाचणीचा शिरा केलेला आणि आज गौरसाठी चपाती आणि डाळ होती. कारण 3-4 दिवस झाले गौर काही खातच नाही आणि त्यामुळे त्याचे पोट भरत नाही. मे बी त्यामुळेच रात्री शांत झोपही होत नाही. अर्धा-पाऊण तासाने कंटिन्यू उठतो आणि त्यामुळे माझी पण झोप होत नाही. झोप न झाल्यामुळे कंटिन्यू माझी चिडचिड होत आहे आणि त्यामुळे 3 दिवस झाले त्यांना टिफिन पण दिला नाही. त्यामुळे मी गौरला सध्या थोड्या वेगळ्या रेसिपी ट्राय करायचे म्हणत आहे. त्याला ते आवडल्या तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि तुम्ही तुमच्या बाळाला काय खाऊ देता ते नक्की सांगा. तर चलो, असा होता आमचा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय.